नमस्ते, जय हिंद। मी अमर अनिता जालिंदर एकाड, अध्यक्ष केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन कॉप सामाजिक संस्था। आज आपल्या कॉप सामाजिक संस्था पिंपरी येथील कार्यालयामध्ये संतोष रतन मस्के सर आलेले आहेत। तुमची नक्की तक्रार काय आहे ती आम्ही सांगू शकता का? माझी तक्रार अशी की माझी बनावट सही करून विविध कार्यालयामध्ये लेटर देण्यात आलेले आहे आणि त्या लेटरचा मला काही कल्पना नाही आहे आणि विविध लोकांकडून म्हणजे जसे नगरसेवक किंवा इतर गरीब लोकांकडून खंडणी गोळा करण्याचे अशी माझ्या कानावर तक्रार आलेली आहे। माझ्या सहीचा दुरुपयोग करून कुणी केला तुमच्या सहीचा दुरुपयोग? आता तुम्हाला प्रसिद्ध हे माहीत असतील, सगळे छत्रपती शासन नामदेवराव जाधव यांनी पक्ष स्थापन केला आणि असंच त्यांचे रील्स वगैरे बघून मी त्यांना हे झालो, एक्सपायर झालो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांना म्हणलं सर मला पण अशी इच्छा आहे काम करायचं। तर ते म्हणले की माझी इच्छा नसताना त्यांनी मला पद दिलं, म्हणजे पद घेऊन तू काम करू शकतो। त्यांनी मला पद दिलं पिंपरी चिंचवड अनधिकृत बांधकाम आघाडी म्हणून आणि त्याच्या हार्डली माझ्या 2-3 त्यांच्या संगत भेट झाल्या। नंतर त्यांनी मला एके दिवशी फोन केला आणि म्हणजे तुझी सहीचा फोटो पाठव। तर मी सही केली पेनाने आणि फोटो पाठवल्यानंतर त्यांनी माझ्या सही विविध कार्यालयामध्ये त्यांनी अर्ज दिले, अर्ज मागायला घेतले। अशा भरपूर बाहेर तक्रारी आल्या। जेव्हा लोकांनी मला सांगितलं की तुमच्या नावाने 300हून अधिक अर्ज नामदेव जाधवनी दिलेले विविध कार्यालयामध्ये, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, गरीब लोकांचे टपले असतील, ज्या रस्त्यावर कोण पोट भरणारे कामं करणारे असतील त्यांच्या बांधणार त्यांनी पत्र दिल्यावर त्यांच्याकडून पैसे उकळण्याची अशी माझ्याकडे तक्रार आलेली आहे। तर आपण बघितलं असेल, यांनी आपल्या कॉप सामाजिक संस्थेकडे तक्रार केलेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण आपले सरकार ॲपवर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांना आपण तक्रार सादर केलेली आहे आपले सरकार ॲपवर। तर त्या तक्रारीमध्ये मजकूर असा दिलेला आहे की त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय व संमतीशिवाय त्यांच्या नावाचे लेटर तयार करण्यात आले। त्या लेटर हेडची स्वाक्षरीची प्रतिमा आणि नमुना वापरून अनधिकृत स्वरूपाची 300हून अधिक पत्रे विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासकीय अधिकाऱ्यांना वापरण्यात आली आणि या पत्राचा संबंध गौण खनिज उत्खनन, अनधिकृत बांधकामे, रेड झोनमधील बांधकामे व इतर प्रशासकीय तक्रारीची असल्याचे दिसून येते। बनावट कागदपत्र तयार करणे, बनावट शास्त्रीचा वापर करणे, बनावट कागदपत्रे शासकीय कार्यालयामध्ये सादर करणे व त्याद्वारे खंडणीच्या स्वरूपात करोडो रुपयाची माया जमवण्यामुळे नामदेवराव निवृत्ती जाधव, राष्ट्रीय पक्षप्रमुख सने छत्रपती शासन यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष रतन मस्के यांनी कॉप संस्थेकडे केली आहे व त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आपले सरकार ॲपवर सदर तक्रार दाखल केलेली आहे। तरी ह्यांना लवकरच न्याय मिळणार यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढा देणार आहोत। धन्यवाद।